नमस्कार मंडळी. आज आपण चमचमीत अशी पावट्याची उसळ करतोय. ती चमचमीत पावट्याची उसळ कराल तर लोक एक चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खातील. हिवाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये भरपूर असा पावटा आलेला आहे. बऱ्याच लोकांना पावट्याच्या काय रेसिपी कराव्या ह्याच माहिती नसतात. मी ज्यावेळेला पुण्यात पहिल्यांदाच आले आणि पावटा मी खरेदी करायचे त्यावेळेला शेजारच्या बायका मला विचारायच्या की ताई तुम्ही या पावट्याचं नक्की करता काय. तर आमच्या इकडं सातारा सांगली भागाकडं भरपूर प्रमाणात पावटा खाल्ला जातो. पावट्याची उसळ, आमटी, मसाले भात असं केलं जातं. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. इथं मी अर्धा किलो पावटा सोलून घेतलेला आहे. तुम्हाला जर चणूला पावटा मिळाला तो घेतला तर अतिशय चविष्ट लागतो तो पावटा. तो बऱ्यापैकी सातारा सांगली भागाकडेच मिळतो, मला तर पुण्यात कधीच नाही मिळाला. आता हा पावटा तव्यावरती आपण चरचरीत अगदी छान मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत. पावटा जेवढा छान तुम्ही भाजाल तेवढा तो लवकर शिजतो. पावटा शिजायला जरासा कडक असतो, त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो. यासाठी असा भाजून घेतला तर तो लवकर शिजतो. मऊ होईपर्यंत अगदी त्याचा दाणा तुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे वाफेवरच पावटा छान शिजतो. खरं तर तव्यात केलेला पावटाच चविष्ट लागतो, पण आता इथं आपण कढईमध्ये करत आहे. सुरुवातीला थोडंसं 2-3 पळी आपण तेल घेणार आहोत. त्यामध्ये जिरे मोहरी घालायची. तेल छान तडतड गरम होऊन द्यायचं आणि नंतरच आपण जिरे मोहरी घालणार आहोत. फोडणी छान बसली पाहिजे. आता त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. यामध्ये लसणाची सुद्धा फोडणी घालतात. लसणाच्या फोडणीने सुद्धा उसळ छान लागते, परंतु कांद्याच्या फोडणीमुळे जास्त चविष्ट होते ही उसळ. यासाठी आपण कांदा घातलेला आहे. जेवढा कांदा जास्त घाल तेवढी जास्त उसळ छान चविष्ट होते. कांदा लवकर भाजण्यासाठी चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. शिवाय कांदा थोडासा लालसर झाला की आपण यामध्ये एक टोमॅटो मोठा लाल कलरचा चिरून घातलेला आहे. कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं, म्हणजे लवकर उसळ आपली मिळून येते. आता थोडे कोरडे मसाले घालूया. यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळदही छान परतून घेतलेली आहे. आणि इथं मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असतो, चटणी आपली जी घरातली असते ती घातलेली आहे. तुम्ही आता विकतचा जर वापरत असाल तर विकतचा कांदा लसूण मसाला किंवा जो ठेवणीतला मसाला असेल तो कोणताही घातला तरी चालू शकतो. हा मसालाही अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. छान तेल सुटलं म्हणजे मग आपण यामध्ये पावटे घालणार आहोत हे भाजलेले. खरं तर पावट्याची रस्साभाजी खूप छान होते. आपण बऱ्याच वेळेला भोगीची जी भाजी करतो त्यामध्येच बरेच लोक फक्त पावटा घालतात, परंतु वांगं घालून नुसते पावट्याची भाजी खूप सुंदर लागते. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील. या मसाल्याबरोबर आपण हा पावटा छान परतून घेतलेला आहे. तर यामध्ये खूप जास्त आपण मसाले घालणार नाही आहे. फक्त आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. कूटही असा थोडासा जाडाभरडा घालायचा, म्हणजे मग छान मिळून येते आपली उसळ. कूटही छान भाजून घ्यायचा पावट्याबरोबर. ही पावट्याची मी सुकी भाजी केलेली आहे. त्याबरोबरच मी इथं मेथीची पातळ भाजी केलेली आहे. ही लसुणी मेथी म्हणतो त्या पद्धतीची केलेली आहे. याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवरती. तोही नक्कीच करा. नक्कीच पहा, म्हणजे तुम्हालाही नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. पावटा, शेंगदाण्याचा कूट, मसाले सगळं छान भाजल्यानंतर आपण फक्त एक पाण्याचा हापका मारणार आहोत. यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदी अर्धा ग्लास थोडंसं पाणी घालणार आहोत, की जेणेकरून पावटा फक्त शिजला पाहिजे. कमी गॅसवरती आता हा पावटा आपण छान शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं छान पावटा शिजवून घेणार आहोत. त्याला छान तेल सुटलेलं आहे, पाणीही आटलेलं आहे, परंतु हा पावटा शिजलाय का आता आपण आधी पाहूया. जर पावटा शिजला नसेल तर आपण थोडासा परत पाण्याचा हापका मारून हा पावटा नंतर आणि शिजवायला ठेवणार आहोत. तोडल्यानंतर पावटा थोडासा कच्चा वाटतो, यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं 5 ते 10 मिनटं पावट्याला वाफ देऊन घेणार आहोत. यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. अशी पावट्याची उसळ तुम्ही प्रवासासाठी नक्कीच नेऊ शकता. आम्ही लहान होतो त्यावेळेला कधी देवाला वगैरे गेलो तर आई चपातीबरोबर अशी पावट्याची उसळ घेऊन जायची. ती खूप चविष्ट लागते आणि टिकतेही छान. परत एक वाफ दिल्यानंतर पावटा छान शिजलेला आहे, अगदी मऊ झालेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे. आता हे थंड करणार आहोत आपण उसळ आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. पावट्याची उसळ करताना ती पावटा फक्त व्यवस्थित शिजला पाहिजे, तरच त्याची टेस्ट छान लागते. ही उसळ तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशावरही खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागते. प्रवासासाठी नेण्यासाठी उत्तमच आहे. तर नक्की ट्राय करा. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चविष्टही आहे. तर या हिवाळ्यात नक्की ट्राय करून पहा. वरून आता गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर टाकत आहोत. तुम्ही आतमध्ये घातली तरी चालू शकतो. ज्यावेळेला भाजी करत असतो तरी त्यामध्ये चिरून घातली तरीही चविष्ट लागू शकते.
पोट्याच्या उसळीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.